प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घेऊन काय चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन देवप्पा तू आम्हाला समजावून सांग. ते वचन आमच्या अंतःकरणात रुजू दे आणि त्याचा वृक्ष होऊन देवप्पा त्याला पवित्र आत्म्याची फळं येतील असं तू कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त यावर मागतो नाही बापा, आमेन. आजच्या मननासाठी आपण जे शुभवर्तमान वाचलेलं आहे ते असं आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 1 ते 16 ही वचनं आपण वाचलेली आहेत. आणि या अध्यायाचं टायटल आहे उत्तम मेंढपाळ. उत्तम मेंढपाळ. आपल्याला माहिती आहे, दावीद स्तोत्र 23मध्ये असं म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, नाही का, मला काय उणे पडणार नाही. तो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, हे यहोवा देव परमेश्वर याला म्हणतो की तो माझा मेंढपाळ आहे. तो मला काही, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, आहे की नाही. तो मला हिरव्या चार कोणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. हे दावीद जे म्हणत आहे 23व्या स्तोत्रामध्ये यहोवा देवाला, परमेश्वराला म्हणत आहे. आणि इथं योहान 10व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो, मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तोच उत्तम मेंढपाळ आहे आणि मेंढरांसाठी तो आपला प्राण देतो. आणि खरोखर मेंढरांसाठी म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे. अशासाठी की आपण जिवंत राहावं, सार्वकालिक जीवनामध्ये राहावं. तो मेला अशासाठी की आपण अनंत काळ जिवंत राहावं. देवबाप्पाची स्तुती असो. आणि तोच काय आहे? उत्तम मेंढपाळ आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. तर आपण त्याला एक उत्तम मेंढपाळ जर मानत असलो तर, तो आमचा मेंढपाळ आहे असं जर मानत असलो तर आम्हाला पुष्कळ गोष्टी त्याच्याकडून आशीर्वाद रूपाने मिळतात. आणि जर आपण त्याला मेंढपाळ असं मानलं तर आपल्याला तो देतोच देतो. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर पहिल्याच वचनामध्ये काय, मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. चोर आणि लुटारू आहे. या चोर आणि लुटारूंपासून परमेश्वर काय करतो? आपलं संरक्षण करतो. जर आपण आपल्या मेंढपाळाला, प्रभू येशू ख्रिस्ताला निवडलेलं आहे आणि आपण त्याच्याबरोबर आहोत, चालत आहोत, तर आपला तो चोर आणि लुटारूंपासून काय करतो? संरक्षण करतो. चोर आणि लुटारू हा कोण आहे? सैतान आहे. सैतान कसा आहे? तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. कोणाला खाऊ आणि कोणाला गिळू असं त्याला झालेलं आहे. आणि त्या गर्जणाऱ्या सिंहापासून, चोर आणि लुटारूपासून प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा उत्तम मेंढपाळ आहे तो काय करतो? संरक्षण करतो. कुरणामध्ये मेंढरं राखत असताना एकदा सिंह आला आणि सिंहाने एक मेंढरू नेलं दाविदाच्या कळपातलं. आणि मग दावीद हा मेंढपाळ पळत धावत गेला, त्या सिंहाला त्याने पकडलं आणि सिंहाची आळ धरून त्याच्या तोंडातून त्या मेंढराची काय केली? सुटका केली आणि त्या सिंहाला त्याने ठार मारलं. हा गर्जणारा सिंह हा सैतान आहे. आणि या सैतानाच्या तावडीतून आपली सुटका करण्यास प्रभू येशू ख्रिस्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. आपल्या ताकदीने ते होणं शक्य नाही, कारण सैतानाची ताकद फार मोठी आहे. आणि कोणी अनुभव घेतला असेल तर तो किंवा ती व्यक्ती ते जाणत असेल. सैतानाची शक्ती पण फार मोठी आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचीच शक्ती फक्त त्याला फाईट देऊ शकते किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकते. आणि म्हणून
प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावापुढे हा सैतान काय करत असतो? थरथर कापत असतो. एक वचन वाचूया, जकर्या 11:15-17. जकर्याचं पुस्तक 11वा अध्याय 15-17. जकर्या परमेश्वर मला म्हणाला, हां वाचा प्लीज. जकर्या 11:15-17. परमेश्वर मला म्हणाला, जाऊन पुन्हा एखाद्या मृत मेंढपाळाची आवते घे. हां कारण पहा, मी देशात एक मेंढपाळ आणतो. थँक्यू. तो मराव्याच्या नाकात आलेल्याकडे पुसून पाहणार नाही. हां भटकलेल्या मेंढरात तो घुसणार नाही. जगलेल्या बरे करणार नाही. शासकांचे तो पालन करणार नाही. तर दुष्ट मेंढराचे मांस तो खाईल, तर त्याच्या खुराचे तुकडे हां पहा, हा जो चोर आहे, लुटारू आहे, तो असा मेंढपाळ म्हणून जरी आला तरी परमेश्वर आपलं संरक्षण करेल. कारण हा जो चोर आणि लुटारू आहे, जो मेंढपाळाच्या वेशात आलेला आहे, तो काय करतो? पुष्ट मेंढरांचे मांस खातो. जकर्या 11:15-16 पुष्ट मेंढरांचे मांस खातो आणि त्याच्या खुरांचे तो काय करतो? तुकडे तुकडे करतो. परंतु जर ख्रिस्त हा माझा मेंढपाळ आहे, तर तो उत्तम मेंढपाळ आहे आणि तो काय करतो? तो आमचं संरक्षण करतो. या चोरांपासून, या लुटारांपासून आणि या गर्जणाऱ्या सिंहापासून आणि या सैतानी शक्तींपासून, अशुद्ध आत्म्याच्या शक्तींपासून, अंधकाराच्या शक्तींपासून, सैतानापासून प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? आपले संरक्षण करतो. पुढे वचन 3 असं म्हटलेलं आहे की तो मेंढपाळ मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो. तो मेंढपाळ काय करतो? मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. आता प्रभू येशू ख्रिस्ताने पण नावाने हाक मारलेली आहे. कुणाला सांगा? लाजारसला. लाजारस तो ओळखीचा होता, अनोळखी व्यक्तीला हाक मारली प्रभू येशू ख्रिस्ताने. अनोळखी व्यक्तीला हाक मारले त्याच्या नावाने. जक्कय, प्रेज द लॉर्ड, जक्कय. देवाची स्तुती असो. यरीहोच्या वाटेवर जक्कय नावाचा एक जकातदार, तो ठेंगणा असल्यामुळे येशू ख्रिस्ताला त्याला बघायचं होतं. पुढे पळत 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 गेला आणि एका उंबराच्या झाडावर चढला आणि तिथे जाऊन बसला. आता या रस्त्याने येशू ख्रिस्त जाणार आहे आणि मला त्याला बघायचं आहे. किती उत्कंठा. आणि मग येशू ख्रिस्त बरोबर त्या झाडाच्या खाली येतो आणि काय म्हणतो? जक्कय खाली उतर, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. म्हणजे जक्कयला नावाने हाक मारली प्रभू येशू ख्रिस्ताने. आपल्याला तो नावाने ओळखतो असं इथे लिहिलेलं आहे 3ऱ्या वचनामध्ये. तो आपल्याला नावाने हाक मारतो. आणि येशू ख्रिस्ताने जक्कय त्याची ओळख नाही, कधी बघितलं नाही, कधी भेटला नाही, तरी त्याला काय केलं? नावाने हाक मारली. म्हणजे आपल्याला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? आपल्या नावाने ओळखतो, आपल्या नावाने तो काय करतो? हाक मारतो. देवबापाची स्तुती असो. कारण का? आपण त्याचे लोक आहोत, आपण त्याची मेंढरं आहोत. देवबापाची स्तुती असो. आता जर पाहिलं इस्रायल देशामध्ये यरीहोच्या वाटेवर ते एकच उंबराचं झाड अजूनही आहे, अजूनही आहे. आणि तिथे एक बोर्ड लावलेला आहे की हेच ते उंबराचं झाड ज्याच्यावर जक्कय चढला होता. आणि याच्या एक केमिस्ट्रीमध्ये टेस्ट आहे, रेडिओ कार्बन डेटिंग टेस्ट. रेडिओ कार्बन डेटिंग टेस्ट ही टेस्ट केलेली आहे या झाडाची. आणि या झाडाला 5000 वर्ष झाली आहे असं तिथे बोर्ड लावलेला आहे. तर देवबापाची स्तुती असो. हेच ते उंबराचं झाड ते तिथं अजूनही आहे ज्याच्यावर जक्कय चढला होता. आणि त्या टेस्टिंगमुळं ते झाड किती जुनं आहे, किती वर्ष जुनं आहे हे आपल्याला कळतं. तर त्या टेस्टिंगमुळं ते कळालेलं आहे की 5000 वर्ष त्या झाडाला झालेली आहे. तर ते झाड आजही साक्ष देत उभं आहे की येशू ख्रिस्त इथं आला होता. येशू ख्रिस्ताने जक्कयाला काय केलं? त्याच्या नावाने हाक मारली. प्रेज द लॉर्ड. देवबापाची स्तुती असो. परमेश्वराने पण नावाने हाक मारलेली आहे. यहोवा देवाने आहे ना, नावाने ओळखतो तो. मोशे आहे ना, नावाने हाक मारली ना. प्रेज द लॉर्ड. देवबापाची स्तुती असो.
आणखी कुणाला नावाने हाक मारली? शमूएल आहे ना, शमूएल. देवबापाची स्तुती असो. परमेश्वर काय करतो? आपल्याला नावाने ओळखतो. आपण वचन वाचूयात यशाया 43:1. यशायाचा ग्रंथ 43वा अध्याय, पहिलं वचन. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्नकर्ता आणि हे इस्रायला तुझा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. आमेन. तू माझा आहेस. प्रेज लॉर्ड. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तर परमेश्वर आपल्याला आपल्या नावाने ओळखतो आणि म्हणून आपण त्याच्या आहोत. देवबापाची स्तुती असो. आणखी एक वचन वाचेल, निर्गम 33:12 वाचा. निर्गम 33:12. मोशे परमेश्वराला म्हणाला, हा. पहा, तू मला म्हणतोस की या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाही. तरी तू म्हटले आहे की मी तुला व्यक्तीच्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. हा, देवाची स्तुती असो. पहा, परमेश्वर मोशेला काय म्हणतो? मी तुला तुझ्या व्यक्तिशः तुझ्या नावाने ओळखतो, हा, आणि माझी कृपादृष्टी तुझ्यावर आहे. जर देवबाप आपल्याला आपल्या नावाने ओळखतो तर आपल्यावर काय आहे? देवबापाची कृपादृष्टी आहे. देवबापाची स्तुती असो. आपण देवाची मेंढरं आहोत. आपण प्रभू श्री ख्रिस्ताची मेंढरं आहोत आणि तो आपल्याला नावाने ओळखतो. ही आपल्यावर झालेली देवबापाची काय आहे? कृपादृष्टी आहे. वचन 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की तो त्यांना बाहेर नेतो, नावाने ओळखतो आणि बाहेर नेतो. तो बाहेर कशाला घेऊन जातो? स्तोत्र 23:1-2 आहे ना. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उडे पडणार नाही. तो मला हिरव्या चार कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. आता हिरवगार कुरण याच्यामध्ये मेंढराला बसण्यासाठी न्यायचं म्हणजे काय? यथेच्छ चारा आहे, फ्रेश आहे, खा, हा, पाहिजे तेवढं खा. आणि शांत पाण्याजवळ नेतो. शांत पाणी म्हणजे काय? की ज्या पाण्यामध्ये काही धोका नाही. आपण जर टी व्हीवर वगैरे बघितलं की तर आपल्याला कळतं की पाण्यामध्ये मगरी वगैरे असतील तर हरण वगैरे आलं प्यायला तर पटकन ते मगर काय करते? त्याला धरते. परंतु परमेश्वर आपल्याला कुठे नेतो? शांत पाण्याजवळ. शांत पाणी कसं आहे? त्याच्यामध्ये काही धोका नाही, मगरींचा वगैरे काही धोका नाही, आणि ते यथेच्छ पाणी मेंढरं काय करतात? तिथे पितात. अशा ठिकाणी परमेश्वर आम्हाला काय करतो? घेऊन जातो. जिथे परमेश्वर आम्हाला ठेवतो ते अगदी सुरक्षेचं ठिकाण असतं. कसं असतं ठिकाण? सुरक्षेचं ठिकाण असतं. देवबापाची स्तुती असो. परमेश्वर आमचं संरक्षण करतो. वचन 4 मध्ये ते असं आहे की तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. तो मेंढरांच्या पुढे चालतो. म्हणजे मेंढरांच्या पुढे कशासाठी चालतो तो? तर संरक्षण म्हणून. कशासाठी? संरक्षण. पुढून कोणी येऊ नये किंवा कोणी मेंढरांवर हल्ला करू नये म्हणून तो सर्वात पुढे असतो. काय हल्ला झाला तर तो थोपवून धरेल. एखादा हिंस्र प्राणी आला तर तो बघून घेईल. आणि मेंढरं मात्र काय करतात? त्याच्या मागे 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 चालतात आणि काय करतात? ती त्याची वाणी ओळखतात. म्हणजे आपण जर त्याची मेंढरं आहोत, त्याच्याकडून आपल्याला सर्व गोष्टींचा पुरवठा पाहिजे, सर्व बाबतीत संरक्षण पाहिजे, तर आपण त्याची मेंढरं असायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. बाहेर जाताना, घराच्या बाहेर जाताना एक छोटं पॉकेट बायबल मिळतं. ते आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये असावं, कारण ते जिवंत देवाचं वचन आहे आणि ते तुमचं संरक्षण करेल. प्रार्थना करून तो बाहेर पडलंच पाहिजे, परंतु ते पॉकेट बायबल जर असेल आपल्या खिशामध्ये किंवा स्त्रियांच्या पर्समध्ये, तर ते काय करणार? वचन आहे ते, आणि ते आपलं संरक्षण करणार. तुमच्या डावीकडे सहस्रावधी पडले, उजवीकडे लक्षावधी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. या वचनाद्वारे काय होईल? परमेश्वर आपल्याला संरक्षण करेल, नाही का? पण आपण काय झालं पाहिजे? त्याची मेंढरं झाली पाहिजे, त्याची वाणी ओळखली पाहिजे, त्याच्या मागे मागे चाललं पाहिजे. आता मेंढरं कशी चालतात मेंढपाळाच्या मागे? खाली मान घालून, नाही की नाही? म्हणजे आपण कसं असलं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. नम्रतेने येशू ख्रिस्तासारखं त्याच्या मागे मागे काय झालं पाहिजे? चाललं पाहिजे.
नाही का? आता येशू ख्रिस्त किती नम्र होता पहा बरं. त्याने शिष्यांचे पाय धुतले, बरोबर आहे ना? शिष्यांचे पाय धुतले. तर आपण कितीतरी अधिक त्याच्यापेक्षा नम्र व्हायला पाहिजे, कारण तो देवाचा पुत्र, स्वर्गीय राज्य सोडून आलेला, देवदूत त्याच्या सेवेस, तो जर इतका नम्र झाला तर आपण अधिक कितीतरी नम्र व्हायला पाहिजे. जर आपण त्याची मेंढरं आहोत तर आपण त्याच्यासारखं नम्र व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. नम्र होणं म्हणजे काय? प्रीतीने राहणं, राग, द्वेष, मत्सर, हेवा, कपट या गोष्टी सोडून देणं, हे म्हणजे काय आहे? नम्रता आहे. आपण येशू ख्रिस्तासारखं नम्र झालं पाहिजे. आणखी गोष्ट अशी की मेंढरांना नखं असतात का? नखं जशी मांजराची नखं असतात. मांजर कसं पंजा मारतं आणि ते तुमच्या हाताला लागलं की जरा स्क्रॅच येते ना, खरचटते की नाही? मांजराने असा पंजा मारल्यावर, हो की नाही? हाताला पायाला काय होतं? थोडीशी जखम होते ना. हां, मेंढराचं तसं नाही. मेंढराला अशी नखं नाही आहेत, टोकदार अणकुचीदार नखं आहेत का त्याला? नाहीत. तर आपण मेंढरासारखं असलं पाहिजे, मेंढर झालं पाहिजे. मग कुणाला दुखवायचं नाही, कुणाला इजा त्रास होईल असं काही करायचं नाही. आपल्यामुळं कुणाचं काही थोडंफार नुकसान होईल असं काही करायचं नाही. अपमान कुणाचा करायचा नाही. हे आहे नखानी मारणं. म्हणजे थोडंच असतंय ते, जखम थोडी असते, परंतु लागते मनाला कधी, नाही का? तसं शरीराला थोडंसं लागते तसं मनाला लागतं. त्यामुळे कुणाचा अपमान होईल असं बोलायचं नाही. राग, द्वेष, मत्सर, कपट कुणाच्या बाबतीत करायचं नाही. म्हणजे मेंढरांना नखं नसतात तसंच आपण राहिलं पाहिजे, अतिशय लीन आणि नम्र. मेंढरांना शिंग असतात, ते शिंग ते कुणाला असतात? बैलाला असतात ना, म्हशीला पण असतात आहे ना शिंग, मोठी आहे ना. मेंढराला असतात का? नाही. मेंढराला शिंग नसतं. तर ते बैलांनी जर खुपसलं, खेड्यापाड्यामध्ये होतात कधी कधी ॲक्सिडेंट, तर ते पोटात वगैरे खुपसलं तर ते माणूस मरतो. पण कधी कधी ती जखम इतकी मोठी खोलवर असते की ती भरायला फार वेळ लागतो आणि ती जखम भरली तरी त्याचा उरण राहतो. मग मेंढरांना शिंग नसतात. मग आपण अशी जखम कुणाला करायची नाही की ती त्याच्या किंवा त्या व्यक्तीच्या पुष्कळ वर्ष लक्षात राहील, किंवा ती व्यक्ती पुष्कळ दिवस, पुष्कळ महिने, पुष्कळ वर्ष डिस्टर्ब होईल त्या गोष्टीमुळे. अशी जखम आपण करायची नाही, कारण आपल्याला मेंढरं आहे ना आपण, आपल्याला कुठं शिंग आहेत? जर शिंग आहेत तर मग मेंढर नाही का? तर आपण कुणालाही अशी जखम करायची नाही, किंवा असं बोलायचं नाही, किंवा असं नुकसान करायचं नाही की ते भरून यायला त्या व्यक्तीला काही वर्ष जातील आणि तो भरत बसेल. कधी कधी कर्ज घेतात आणि एकाच्या नावावरती नोकरीची स्लिप असते है ना, आणि मग कर्ज हे फेडतच नाही. आणि मग ज्याने नोकरीची स्लिप दिली आहे तो मात्र, त्याच्याकडं मात्र लेटर जातं बँकेचं आणि त्याच्या पगारातून भरा. कितीतरी वर्ष भरलेत पैसे, असं पण उदाहरण आहे. म्हणजे काय? जखम जी आहे आपल्यामुळं दुसऱ्यांना अशी होऊ नये की जेणेकरून त्याला काही वर्ष, काही दिवस, काही महिने त्रासदायक होईल ते. आपण जर मेंढरं आहोत तर शिंग नाहीत पाहिजे, शिंग नाही पाहिजे. मेंढरांना कनाईन टूथ म्हणजे काय? सुळे असतात का? सुळे मेंढरांना असतात का? सुळे दात वाघाला असतात बघा, वाघाला असतात, सिंहाला असतात, सुळे नाही का ते मोठे दात. ते कशासाठी उपयोगी पडतात? फाडण्यासाठी आहे ना. कशासाठी? फाडण्यासाठी. म्हणजे त्याने बकरू, करडू जर पकडलं तर ते फाडून टाकतो त्या सुळ्यांच्या उपयोगाने. तर मेंढरांना सुळे नसतात, दात. तर संपून टाकतो आयुष्य सिंह किंवा वाघ त्या करडूचं, मेंढरूचं, जमराचं त्या सुळ्यांच्या मुळे. तर आपण ख्रिस्ती लोक आहोत, तर आपण एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा आपल्याला काही अधिकार नाही, कारण येशू ख्रिस्ताचे आपण मेंढर आहोत. आपण असं
करूच शकत नाही आणि करायचं पण नाही. एखाद्याला आयुष्यातून उठवलंय असं कधी करायचं नाही. पण इतर ठिकाणी आपल्याला ह्या काही गोष्टी अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात, नाही का. निर्भया हत्याकांड तुम्ही बघितलं असेल, निर्भया दिल्लीला झालेलं, बरोबर आहे ना, तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. अशी लोक असतात काही. आणखी आफताब ऐकलं असेल ना, आत्ता 1-2 वर्षापूर्वीची घटना. आणि श्रद्धा रिलेशनशिपमध्ये राहत होते ती तरुण मुलगी, आणि मग काय भांडण झालं तर त्यांनी तिला मर्डर केला आणि 35 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज एक टाकले. दिस इज द फॅक्ट. ही घडलेल्या घटना आहेत. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, बायबल तुमच्याबरोबर पाहिजे. प्रार्थना केल्याशिवाय बाहेर जायचं नाही. म्हणजे हे जे गरजणारे सिंह आहेत ते आपल्या वाटेला जात नाहीत, कारण आपण मेंढरं आहोत, आपण देवाचे लोक आहोत. आपण असं तर करणारच नाही. परंतु जर कोण आपल्या मार्गात येऊन अशा कपट नीतीने वागत असेल, करत असेल, तर काय होतं, आपलं संरक्षण परमेश्वर करतो. शाऊल राजा हा देवाने बनवलेलाच राजा होता, परंतु त्याच्या मनामध्ये कपट होतं. आणि एक मेंढराप्रमाणे राहिलेला हा दावीद, नाही का, किती त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. 2दा भाला फेकून मारला शाऊलाने दावीदाला. दावीद मेला का? नाही, कारण तो देवबाप त्याचं संरक्षण करत होता. सुटला तो त्यातून, परमेश्वराने त्याचं संरक्षण केलं. आणखी त्याने गल्ल्यातला मारल्यावर काय शाऊलाने पण केला होतं की त्याची मुलगी देणार, बरोबर. आणि मिखल ह्या मुलीचं दाविदाबरोबर लग्न करून दिलं. परंतु नंतर शाऊल त्याला मारायला मागे लागला ना, आणि त्यामुळे दावीद पळून गेला. व पळून गेल्यावर शाऊलाने काय केलं, त्या मिखलचं लग्न दुसऱ्याशी लावलं. म्हणजे असं दाविदाला आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला. परंतु परमेश्वर दाविदाबरोबर. जर आपण त्याची मेंढरं आहोत, जर आपण नखांचा उपयोग करत नाही, जर आपण शिंगांचा उपयोग करत नाही, जर आपण आपल्या सुळ्यांचा उपयोग करत नाही, तर आपण देवाची मेंढरं आहोत आणि आपण त्याच्या मागे मागे चालतो. आपण नम्रतेने राहतो. आपल्या बोलण्याने सुद्धा कोणी दुखावलं जाऊ नये याची आपण काळजी घेतो. आणि आपल्यामुळे कुणाचं नुकसान झालं तर आपल्याला फार त्याचा काय होतो, पश्चाताप होतो. आपण सॉरी बोलायला काय आपल्याला काय वाटत नाही, कमीपणा वाटत नाही. मी तर माझ्या संदेशामध्ये शिकवतो की तुमची चूक असेल तर सॉरी म्हणाच, परंतु चूक नाही आणि समोरच्याला जर वाटतं हा माझी चूक आहे, बोला सॉरी. काय फरक पडतो, आहे की नाही. सॉरी बोलायला काय इच्छित आहे. जेव्हा आपण सॉरी बोलतो, क्षमा मागतो, तेव्हा देवापुढे आपण उंच होतो. मग आपल्याला मनुष्यापुढे उंच व्हायचंच नाही आहे, आपल्याला देवापुढे उंच व्हायचं आहे. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, देवापुढे मेंढरासारखं त्याच्या मागोमाग काय करायचं आहे, चालायचं आहे. देवबापाची स्तुती असो. वचन 9 असं म्हटलेलं आहे, मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. देवबापाची स्तुती असो. तारण देणारा आमचा देवबाप आहे. त्याच्या मागे जो जातो तो सार्वकालिक स्वर्गीय जीवनामध्ये असतो, कारण ज्याला तारण मिळतं तो देवाबरोबर असतो. देवबापाची स्तुती असो. एक वचन वाचूया, स्तोत्र 80 पहिलं आणि दुसरं वचन. हां 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 आमेन. हां, येस. आता इथं काय काय म्हटलेलं आहे, जो तू इस्रायलाचा मेंढपाळ आहेस आणि जो तू करुबारूड आहेस आणि तू काय आहेस, तारण्यास समर्थ आहेस. स्तोत्र 80:1. तो करुबारूड असणारा परमेश्वर आहे. तो सर्व समर्थ आहे, सर्व सत्ताधीश आहे. आकाश आणि पृथ्वी ही त्यांनी केवळ शब्दांनी उत्पन्न केलेली आहेत आणि सर्व काही त्याचं आहे. त्याची आम्ही जेव्हा मेंढरं होतो तेव्हा तो आम्हाला तारण देण्यास सामर्थ्यवान आहे आणि तो काय करतो, आम्हाला तारण देतो. आणि काय म्हटलेलं आहे, तुम्हाला खाण्यास मिळेल. म्हणजे तुमच्या सर्व गरजा तो काय करेल, त्याच्या गौरवाने पुरवेल. असं कधीच होणार नाही. दावीद काय म्हणतो, दावीद तुम्ही ऐकला असेल, वाचला असेल की मी तरुण होतो
आणि आता वृद्ध झालो, परंतु माझ्या हयातीत देवाचा सेवक आणि त्याची लेकरं यांना काही कमी पडलेलं मी पाहिलं नाही. तर आपण सर्व देवाचे सेवकच आहोत. जे देवाची मेंढर आहेत ते सर्व कोण आहेत? देवाचे सेवक आहेत. काही ना काही, कुठं ना कुठं, कसं ना कसं आपण देवाची सेवा करतच असतो. फक्त पाळकच देवाचे सेवक आहे असं नाही. आपण सर्वजण जे देवाची सेवेमध्ये थोडाफार सहभागी होतात ते सर्व काय आहेत? देवाचे सेवक आहेत. आणि त्यांना कधीही कमी पडणार नाही असं देवाचं वचन आहे. देवबापाची स्तुती असो. एक वचन वाचूया, फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 19 वचन. फिलिप 4:19. फिलिप 4:19. माझा देव आपल्या सत्यनुरूप संपत्तीनुरूप. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप हा. तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवी. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या गौरवाने पुरविल. पहा किती मोठं अभिवचन आहे. तुमच्या सर्व गरजा, जे तुम्हाला लागेल ते सर्व, तुम्हाला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी त्याच्या वैभवातून, त्याच्या गौरवातून पुरविल असं म्हटलेलं आहे. मग त्याचं वैभव आणि त्याचं गौरव किती मोठं आहे, किती मोठं आहे. समुद्राचा थांग कोणी बघितलाय का? नाही, आहे ना? त्या तांबड्या समुद्रात किती हजारो वर्षापूर्वी ते फारोचं सैन्य बुडले. त्याचं एक रथाची चाक, कुठं काय पार्ट वगैरे अजून पण मिळतं. किती थांग त्याचा मोठा आहे, किती मोठा समुद्र, किती त्याचा डीप असते ते. आणि ह्या सर्व परमेश्वराने उत्पन्न केलेलं आहे. त्याच्या त्या अफाट वैभवातून काय करतो? तो आपल्याला देत असतो. आणि म्हणून तो आपला मेंढपाळ आहे. आणि आपण जर त्याची मेंढरं आहोत तर आपल्याला आपल्या सर्व गरजा तो पुरवतो. कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. परमेश्वर कुठूनही कसाही तो पुरविलच पुरविल. माहिती आहे ना, एलिया अरण्यात होता तरी त्याला कावळ्याद्वारे भाकर आणि मांसाचा तुकडा परमेश्वराने पुरवला. माहिती आहे ना आपल्याला, आपण वाचलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवदूताला पाठवलं एकदा, आणि हे पाणी सुरईमध्ये आहे, घे पी, असं त्या देवदूताने त्याला सांगितलं. म्हणजे अशा गोष्टी आहेत की ज्या परमेश्वर आपल्याला काय करतो? पुरवायचा प्रयत्न करतो. आणि तो कुठेही आपल्याला पुरवतो. फक्त आपण काय असलं पाहिजे? मेंढरं त्याची असली पाहिजे. 10व्या वचनामध्ये, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. येशू ख्रिस्त आपल्याला जीवन, सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून तो योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 6व्या वचनामध्ये काय म्हणतो? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याजवळ जात नाही. देवबापाची स्तुती असो. तोच एक मार्ग आहे, तोच एक सत्य आणि तोच एक जीवन आहे. स्वामी विवेकानंद तुम्हाला माहिती आहे ना, ते काय म्हणत असायचे की मी जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात असतो तर माझ्या रक्ताने त्यांचे पाय काय केले असते? धुतले असते. असा तो पवित्र पुरुष होता. देवबापाची स्तुती असो. कारण तोच मार्ग आहे ज्यांनी ओळखले ते काय करतात? त्याच्या मार्गाने, त्याच्या पाठोपाठ, त्याच्याबरोबर चालायचा, जायचा प्रयत्न करतात. त्यालाच आपला देव मानतात. आणि त्याने वचन 11, जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्याच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आणि मेंढपाळ मेंढरांसाठी मी आपला काय करतो? प्राण देतो. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो, मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो. जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. आणि खरोखर प्रभू श्री ख्रिस्त हा उत्तम गुरुजी आहे. कारण तो जसा शिकवतो तसा तो स्वतः वागतो, स्वतः करतो, नाही का? त्यांनी जसं शिकवलं तसंच तो वागला, तसंच त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. आणि तो म्हणतो की मी मेंढरांसाठी काय करतो? आपला प्राण देतो. तर त्यांनी दिलेल्या, अर्पण केलेल्या त्याच्या प्राणाशिवाय आपल्याला तारण मिळणं शक्यच नाही.
कारण त्याच्याच पवित्र रक्तामध्ये आपल्या पापांची काय आहे, क्षमा होण्याचं सामर्थ्य आहे, क्षमा करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्याने काय केला, प्राण दिला. आणि याला काय म्हणतात, अगापे लव म्हणतात. अगापे लव म्हणजे काय, अनकंडिशनल लव, कुठली कंडिशन ठेवली नाही. सर्वांसाठी, सर्व जगासाठी त्याने काय केलेलं आहे, प्राण दिलेला आहे. जो कोणी त्याला स्वीकारेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला काय मिळेल, सार्वकालिक जीवन मिळेल. आणखी एक वचन आहे, 16वं वचन, या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे, ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाळ असेल. त्याच्या मेंढवाड्यातली नाहीत अशी दुसरी मेंढरं म्हणजे कोण, आपण सर्व विदेशी लोक, आपण सर्व विदेशी लोक की ज्यांना, जे यहुदी नाहीत, जे परमेश्वराने मिस्र देशातून बाहेर काढलेल्या यहुद्यांपैकी नाहीत, असे सर्व म्हणजे कोण, मेंढपाळातली नाहीत अशी दुसरी मेंढरं म्हणजे आपण. आम्हाला कुणीतरी सुवार्ता सांगितली आणि आम्ही विश्वास ठेवला. एवढंच नाही तर आम्हाला काहीतरी अनुभव आला आणि आम्ही विश्वास ठेवला. आमचे वडील आजोबा, आमची पिढ्या ख्रिस्ती होत्या म्हणून आम्ही ख्रिस्ती झालो असं नाही. आमच्या जीवनामध्ये कुठंतरी आम्हाला अनुभव आला, येशू ख्रिस्त जिवंत आहे आणि त्याने आम्हाला काहीतरी कुठल्या तरी प्रसंगातून सोडवलेलं आहे. याचा अनुभव जेव्हा आम्हाला आला तेव्हा आमचा विश्वास अधिक बळकट झाला. आणि हे अनुभव येण्याची फार गरज आहे. या अनुभवातूनच आपण काय करतो, ख्रिस्ताला अधिक बळकट धरतो. आणि आपण जे आहोत ती त्याच्या मेंढवाळ्यातली नसलेली अशी आपण मेंढरं आहोत. आपल्यालाही त्यांनी शोधून काढलं, आपल्यालाही त्यांनी त्याच्या कळपामध्ये घेतलं. आणि मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. एक कळप एक मेंढपाळ. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने त्याच्या येईल तेव्हा काय होईल, लोकांतरण होईल. आणि लोकांतरण होईल तेव्हा जे जिवंत आहेत ते पहिले, मृत आहेत ते पहिले आणि जिवंत आहेत ते त्यांच्या पाठोपाठ काय होतील, उचलले जातील. कुठे, येशू ख्रिस्ताकडे. आणि तसंच त्याच्याबरोबर सर्व काळ स्वर्गामध्ये राहण्यासाठी आपण जाणार आहोत. मग तेव्हा काय होईल, एक कळप आणि एक मेंढपाळ. तेव्हा तो सगळा जो येशू ख्रिस्तावर विश्वासणाऱ्यांचा कळप असेल तो एक कळप आहे आणि काय आहे, तो एक मेंढपाळ आहे. आणि हे वचन तेव्हा पूर्ण होईल, एक कळप एक मेंढपाळ, केव्हा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येऊन लोकांतरण करेल. काय करेल, लोकांतरण करेल. आणि सगळी येशू ख्रिस्ताबद्दलची सगळी भविष्य खरी झालेली आहे, एकदम ॲक्युरेट दिलेली भविष्य आहे. बेथलेहेम तर बेथलेहेमातच जन्म वगैरे आहे की नाही. एकच राहिलं आहे ना, एक कळप एक मेंढपाळ, एकच राहिलं आहे, लोकांतरण. आणि ते पण होईलच. आणि म्हणून प्रकटीकरणमध्ये काय म्हटलेलं आहे, आमेन, ये प्रभू येशू ये. देवबापाची स्तुती असो. आम्ही कोण आहोत, मेंढरं. उत्तम मेंढपाळ आमचा कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. मेंढराला काय काय नसतंय, नख. नख म्हणजे साधी जखम, साधं पण कुणाला दुखवायचं नाही. आणखी काय नसतात, शिंग, म्हणजे काही दिवस महिने लागतील जखम बरी व्हायला आणि त्याचा व्रण पण राहील, लक्षात राहील, अरे यांनी माझं असं नुकसान केलं, असं आपण करणारच नाही. आणि तिसरं काय नसतात मेंढराला, सुळे दात नसतात. आणि सुळे म्हणजे फाडून टाकणे, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणे, काही शिल्लक ठेवायचं नाही, त्यांनी उठलाच नाही पाहिजे परत. असं तर आपण कधीच करायचं नाही. का, आम्ही मेंढरं आहोत, आम्हाला त्याची वाणी ऐकायला येते आणि आम्ही त्याच्या मागोमाग चालतो. मेंढरं जशी नम्रतेने मान खाली घालून चालतात तसं आमचं जीवन नम्रतेचं आहे आणि असलं पाहिजे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवबाप्पा, तू उत्तम मेंढपाळ आहेस. तू तुझ्या मेंढरांसाठी म्हणजे आमच्यासाठी जीव दिलास. आणि देवबाप्पा याची जाणीव ठेवून आम्ही मेंढराप्रमाणे तुझ्या मागोमाग चालावं, नम्रतेने चालावं. हे देवबाप्पा, आम्ही सर्व तुझ्या कल्पामध्ये आहोत. आणि देवबाप्पा, आम्ही एकमेकाला कसली इजा पोचू नये किंवा कुणाचंही नुकसान होईल असं वागू नये, असा आत्मा तू आम्हाला घ्यावा. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्तावर मागतो नाही बापा, आमेन.